काय सुंदर वाक्य आहे ना. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती अगदी सोपी ठेवा आणि भक्तीचे परिणाम हे पूर्णपणे माझ्यावर सोडा. उपाय नंबर 1, सकाळी उठल्यावर जमिनीला पाय लावण्याआधी मनात एक वेळा म्हणा, स्वामी आजचा दिवस तुझ्या हवाली. दिवसभर अडचणी कमी होतात. नंबर 2, संध्याकाळी दिवा लावताना एक लवंग दिव्याजवळ ठेवा. या उपायाने घरातील तणाव आणि चिडचिड फार कमी होते. उपाय नंबर 3, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर रात्री पाणी ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. याने मन अस्वस्थ राहत नाही. नंबर 4, मंगळवारी गुलाब फूल स्वामींना अर्पण करून म्हणा, स्वामी माझं बोलणं ऐकून घेत जा. असे केल्याने घरात संवाद तुमचा वाढतो. नंबर 5, जेवण करताना पहिला घास घेण्याआधी मनात स्वामी समर्थांचं नाव घ्या. याने अन्नदोष, चिडचिड आणि आजार कमी होतात. नंबर 6, घरामध्ये किंवा घराबाहेर जाताना खिशात एक वेलदोडा म्हणजेच वेलची नक्कीच ठेवायची. याने बाहेरचे अडथळे दूर राहतात. नंबर 7, गुरुवारी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर 3 तांदूळ ठेवा. याने पैशाची चणचण तुमची हळूहळू कमी होते. नंबर 8, रात्री झोपण्याआधी 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. याने झोप शांत लागते आणि तुमची चिंता कमी होते. नंबर 9, शनिवारच्या दिवशी घरात कापूर पेटवा आणि पूर्ण घरात फिरवा. याने नकारात्मक विचार नाहीसे होऊन जातात. नंबर 10, अभ्यास किंवा नवीन काम सुरू करण्याआधी डोक्यावरून हात फिरवून म्हणा, स्वामी माझ्या बुद्धीला दिशा द्या. असे केल्याने तुमच्या चुका फारच कमी होतात. नंबर 11, घरात भांडणं जर वाढली असतील तर पाण्यात थोडी साखर टाका आणि ते स्वामींना दाखवा. याने कडवटपणा विरघळतो. नंबर 12, घरात तुमचा खर्च वाढत असेल तर शुक्रवारी स्वामींना गूळ अर्पण करा. हा उपाय दर शुक्रवारी करायचा. याने अनावश्यक खर्च थांबतो. नंबर 13, मन जर तुम्हाला खूप जड झाल्यासारखं वाटत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर शांत उभं राहा आणि 2 मिनिटे उभे राहून स्वामींचं स्मरण करा. याने तुमचं मन खूप हलकं होतं. नंबर 14, घरात येताना रिकामा हात कधीच येऊ नका. पान जरी आणलं ना तरी चालेल. याने लक्ष्मीचा अपमान होणे टळतो. नंबर 15, झोपताना उशीखाली हात ठेवून म्हणा, स्वामी उद्याच्या चिंता तुमची. मनात भीती, ताण कमी होतो. स्वामी म्हणतात, भक्ती ही सोपी ठेवा आणि परिणाम माझ्यावर सोडा. नंबर 16, सकाळी डोळे उघडताच उशीला हात लावून म्हणा, स्वामी आज माझं रक्षण करा. याने अपघात, वाद, अडथळे टळतात. नंबर 17, संध्याकाळी दिव्याच्या वातीत एक लवंग ठेवा. याने घरात स्थैर्य आणि शांतता टिकून राहते. नंबर 18, प्रत्येक मंगळवारी पाण्यात थोडी साखर मिसळून ते स्वामींना दाखवा. याने घरातील कटुता जी आहे ती पूर्णपणे विरघळते. नंबर 19, कामात जर तुमच्या चुका वाढत असतील तर गुरुवारी डोक्यावरून हात फिरवून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणा. या उपायाने तुमचं तुमच्या कामात लक्ष केंद्रित होतच. नंबर 20, घराबाहेर जाताना उजव्या पायाने बाहेर पडताना स्वामींचं नाव घ्या. याने बाहेरची कामं यशस्वी होतात. नंबर 21, शुक्रवारी सकाळी तुळशीला पाणी घालून श्री स्वामी समर्थांना नमस्कार करा. याने तुमच्या आर्थिक अडचणी खूप कमी होतात. नंबर 22, मन तुमचं खूप अस्वस्थ झालं असेल तर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर 3 खोल श्वास घ्या. ह्या उपायाने तुमच्या मनातील चिंता पूर्णपणे शांत होते. नंबर 23, शनिवारच्या दिवशी घरात कापूर पेटवून स्वामींचं नाव घ्या. या उपायाने नकारात्मक शक्ती दूर राहतात. नंबर 24, घरात बोलणं बंद झालं असेल तर रविवारी पाण्यात थोडी साखर टाकून ते स्वामींना दाखवा. याने पुन्हा संवाद सुरू होतो. नंबर 25, खर्च हाताबाहेर जात असेल तर गुरुवारी स्वामींना गूळ अर्पण करा. हा उपाय प्रत्येक गुरुवारी करायचा. याने पैशावर नियंत्रण येतं. नंबर 26, रात्री तुम्हाला झोप येत नसेल तर तुमच्या उशीजवळ वेलदोडा ठेवा. याने तुम्हाला झोप शांत लागते. नंबर 27, घरात येताना दाराला हात लावून उजवा हात लावायचा.
स्वामींचं नाव घ्या, याने तुमचं घर सुरक्षित राहतं. नंबर 28, अभ्यासात मन जर लागत नसेल तर पुस्तकावर हात ठेवून स्वामी मार्ग दाखवा असं म्हणा, याने एकाग्रता वाढते. नंबर 29, नात्यात दुरावा वाटत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर शांत उभं राहा 2 मिनिट, याने तुमचं मन मऊ आणि हलकं होतं. नंबर 30, रात्री झोपण्याआधी आज जे घडलं ते स्वामी तुमच्या चरणी असं म्हणा, याने मन हलकं होऊन चिंता कमी होते. स्वामींचा एकत्र मंत्र, श्रद्धा आणि सातत्य त्याचाच परिणाम. नंबर 31, सकाळी घराबाहेर पडण्याआधी उंबरठ्याला स्पर्श करा आणि स्वामी मार्ग दाखवा असं म्हणा, याने दिवसभरातील अडथळे टळतात. नंबर 32, संध्याकाळी दिव्याजवळ एक वेलदोडा ठेवा, ह्याने काय होतील, तुमच्या घरातील तणाव हे पूर्णपणे कमी होतील. नंबर 33, मंगळवारी स्वामींच्या फोटोसमोर पाणी ठेवा, रात्री ते पाणी झाडाला घाला, याने अडकलेली कामे तुमची मार्गी लागतात. नंबर 34, गुरुवारी तुळशीला 3 प्रदक्षिणा घाला, या उपायामुळे घरात शांती आणि स्थैर्य वाढतं. नंबर 35, कामं सुरू करण्याआधी कपाळाला हात लावून श्री स्वामी समर्थ हा मंत्र कमीत कमी 5 वेळा तरी म्हणा, याने चुका कमी होतात. नंबर 36, घरात गैरसमज वाढले असतील तर प्रत्येक शुक्रवारी स्वामींना साखर अर्पण करा, याने तुमच्या नात्यात गोडवा नक्कीच येतो. नंबर 37, दर शनिवारी संध्याकाळी कापूर पेटवा आणि तो कापूर पूर्ण घरभर फिरवा, याने नकारात्मक विचार दूर होतात. नंबर 38, अभ्यास करताना जर तुमचं मन इकडे तिकडे भटकत असेल तर पुस्तकावर हात ठेवून स्वामी बुद्धी द्या असं म्हणा, असे केल्याने अभ्यासात लक्ष केंद्रित होतं. नंबर 39, घरात येताना उजव्या हाताने दाराला स्पर्श करा, याने तुमचं घर सुरक्षित राहतं आणि प्रसन्न सुद्धा राहतं. नंबर 40, रात्री झोपण्याआधी 7 वेळा स्वामी माझ्या सोबत आहेत असे म्हणा, याने भीती आणि तुमच्या चिंता पूर्णपणे कमी होतात. नंबर 41, खर्च वाढत असेल तर गुरुवारी स्वामींना गूळ अर्पण करा, हा उपाय प्रत्येक गुरुवारी करायचा, याने पैशांवर नियंत्रण येतं. नंबर 42, मन जड वाटत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर 1 मिनिट शांत उभं राहा, स्वामींचं स्मरण करा, याने तुमचं मन हलकं होतं. नंबर 43, दर रविवारी गुलाब फूल स्वामींना अर्पण करा, ह्याने तुमच्या घरातील प्रेम वाढतं आणि सौहार्द सुद्धा वाढतो. नंबर 44, घरातून बाहेर पडताना तुमच्या खिशात एक लवंग नेहमीच ठेवा, याने तुमची बाहेरची कामं सुरळीतपणे पार पडतात. नंबर 45, रात्री झोपताना स्वामी उद्याची काळजी तुझी असं म्हणत झोपा, याने मन शांत होते आणि झोप लागते. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती साधी ठेवा, फळ मी तुम्हाला नक्कीच देईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.